त्या वेळात संजना हाती 3 कप आणि चहाची केटली घेऊन संजयच्या खोलीत आली. काही एक न बोलता 3ही कपात चहा ओतला आणि स्वतः संजयला अगदी हक्काचा माणूस असल्यागत उठून त्याला खूप त्रास असेल असे समजून त्याला सपोर्ट देण्याची गरज आहे म्हणून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून प्रेमिलाला फार नवल वाटले. प्रेमिला मनात म्हणू लागली, ही मुलगी संजयसाठी वेडी झाली आहे. जर तिच्या घरच्यांनी बघितले तर काही विपरीत परिणाम होईल. आपल्याला परीक्षेच्या मध्येच खोली सोडून जावं लागेल. हा विचार करीत असताना संजय मध्येच बोलला, अगं संजना, मला एवढं काही झालं नाही. तू इथं चहा ठेव आणि तू निघून जा. मी तोंड धुवून नंतर चहा घेतो. तिच्या कुटुंबातील व्यक्तीला दिसू नये म्हणून खोली झाडण्याचे निमित्त करून दार आड केलं आणि हातात झाडू घेऊन प्रेमिला झाडू लागली. संजय बाथरूममध्ये तोंड धुण्यासाठी गेला. तिथेही संजयच्या पाठीमागे संजना गेली आणि म्हणाली, संजय पडशील बघ, हळूहळू चल. हे ऐकून संजयचे डोके फिरले. मनात म्हणे, काय करू देवा या पुरीचं, ही का बरं असं वागून माझे मन विचलित करते हेच मला कळत नाही. त्याने काही न बोलता तिला हाताने इशारा करून तू इथून जा असे सांगितले तरी ती परत खोलीत आली. आता हा चहा थंड झाला असेल अशी ती मनाने पुटपुटली व तो कपातला चहा केटलीत टाकला आणि तो चहा परत गरम करून आणते असं म्हणून तिच्या घरात गेली. गॅस सुरू केला. 2-3 मिनिटे हा चहा गॅसवर ठेवून गरम केला आणि लगेच हा चहा सरळ कपात गाळला आणि हातात कप घेऊन ती खोलीकडे आली. प्रेमिला हे सर्व फार अचंबित होऊन पाहू लागली. पण काहीही बोलावं तर ती संजना बोलण्याची संधी न देता काहीतरी बोलून प्रेमिलाच दुसऱ्या विषयाकडे घेऊन जात असे. पण आज प्रेमिलाने संजनास काहीतरी समजावून सांगूच हा संजनाचा वेडेपणा कसा कमी होईल हे सांगण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे तिने संजनाच्या कानात सांगून टाकले, तुझ्यामुळे संजय माझ्यावर रागावला आहे. सविस्तर तुला सांगायचं आहे. याला एकट्याला अभ्यास करू दे. आपण तुझ्या वरच्या माडीवर अभ्यास करायला जाऊ. हे ऐकून एकदम संजना तयार झाली नाही. म्हणे, माझा अभ्यास इथंच होते. पण प्रेमिला तिला म्हणाली, तू माझ्या मताने काही ऐकत नाहीस. मला तुझ्याशी बोलायचं नाही. तू फक्त संजयशीच बोलत जा आणि तू एकटीच बस संजयजवळ. मी जाते तुझ्या माडीवर. तेव्हा कुठे संजना तयार झाली. प्रेमिला आणि संजना माडीवर गेल्या. जातानाच घरातल्या लोकांना सांगून टाकले की आम्ही अभ्यास करण्यासाठी वर जात आहे, त्यामुळे कोणी येऊ नका हे सांगून टाकले. पण प्रेमिला संजना समजून सांगत बसली, संजना अशी का वागतेस, मला तुझं काही कळत नाही. त्यावर संजना म्हणाली, तू कोणत्या विषयावर बोलते प्रेमिला, मला नाही समजलं. अगं बाई, त्या संजयच्या बाबतीत बोलते मी. अच्छा, संजयबद्दल का? असं काय झालं? प्रेमिला, तुला खरं सांगू काय, माझा जीव जडला संजयवर. मला तो दिसला नाही मला करमतच नाही. अगदी जीव कासावीस होते. त्यावर प्रेमिला म्हणाली, अगं तू काय वेडेपणा लावला, मला कळत नाही. संजना म्हणाली, मी माझ्या आयुष्यात कधी कुणावर प्रेम केलं नाही, जीव लावला नाही. पण हा जेव्हापासून इथं आला त्या दिवसापासून माझं मन म्हणते हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार आहे. प्रेमिला रागात बोलली, हे संजना, तू वेडी झाली ग. तो कोण, तू कोण, त्याची जात कोणती, तुझी जात कोणती, काही विचार करते की नाही? आणि आज तुमचं वय काय? या वयात शिक्षण करायचं असते असे मन भरकटून प्रेमाचा वेडेपणा करीत नसतात. आणि जर ही बाब तुझ्या घरच्या लोकांना कळली तर आम्हाला खोडी सोडून जावे लागेल. तुझं डोकं ठिकाणावर ठेव. हे ऐकून संजनाच्या डोळ्यातून अश्रूचा बाण फुटला आणि प्रेमिला धरून जोरजोराने रडू लागली.